ब्रह्मज्ञानामुळे अनिष्टाची निवृत्ती कशी होते हे वर्णन झालेलं आहे. अनिष्ट म्हणजे जे दुःखाला कारणीभूत असते त्याला काय म्हणतात. एखाद्या माणसाला काही आजार झालेला आहे, दुःख देत असतो, औषधाने त्याची काय होते, तर ब्रह्मज्ञानाने अनिष्टाची काय होते. देवं मत्वा हर्षशोको जहात्यत्र धैर्यवान नैनं कृताकृते पापपुण्ये तापयेत क्वचित्. देवं मत्वा हर्षशोको जहाति अत्र एव. धैर्यवान म्हणजे साधक मनुष्य, नाही का, जिज्ञासू मनुष्य. देवं मत्वा देवाला जाणून, हर्षशोको जहाति, नाही का, जीव म्हटल्यानंतर या ठिकाणी हे धर्म आदेश बघा, नाही जरी म्हणत असला तरी सुद्धा त्याला महत्त्व नाही. आंधळा मनुष्य म्हणायला लागला सूर्य नावाची वस्तू, मग त्याच्या नाही म्हणण्यात ते होते का. हर्ष शोक दोन्ही धर्म आहे. मनासारखं झालं तर काय होत असते, हर्ष होत असते. एखादा विद्यार्थी फार पुढे गेला, मोठी नोकरी लागली, पैसा मिळवायला लागला, आईवडिलाला काय होतं, आणि कर्ता पुरुष वारला तर मग काय होतं. ब्रह्मज्ञानी जो पुरुष असतो त्याला हर्षही नाही, काय नाही, अशोच ज्ञानानं शोच असतो. हे साधकाचं साध्य आहे. कोणाचं, विषय पामाराचं साध्य वेगळं, नाही का. नाना प्रकारचे भोग मिळवणे, विषय गोळा करणे, हे ज्याचं सार्थक आहे त्याचं ते विषय. आणि फरक का करावा, तेव्हा निषिद्ध विषयाच्या द्वारा जर विषय गोळा करत असेल तर त्याला पामर म्हणायचा. आणि विहित विषयाच्या द्वारा जर विषय गोळा करत असेल तर विषय म्हणायचा. आणि विषयातून सुटण्याची इच्छा करीत असेल तर त्याला साधक म्हणावा. आणि जर सुटलेला आहे तो मुक्त पुरुष. नैनं करते ताप पुण्य ताप येतात क्वचित. नैनं करता कृते, जे काही आपल्याकडून पाप पुण्य वगैरे होत असतं तेव्हा पाप पुण्य ताप येतात क्वचित. ते पाप आणि पुण्य त्याला त्रास देऊ शकत नाही. त्याचा मानसिक सुद्धा त्रास असतो. एखाद्या माणसाने चोरी केली, जरी ती प्रकट झाली नाही, काय नाही झाली, तरी मनामध्ये सारखी डाचत असते, आपण काय केली, चोरी केली. हे सुद्धा मानसिक काय, त्याचा कोणत्याही प्रकारे नसतो. मला कोण सांगतोय, मग आतापर्यंत 7-8 श्लोकामध्ये आणखी जे काय अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची वृत्ती सांगितली, म्हणलं तुमच्या मनानेच सांगता का. तस्मात् शास्त्रम इत्यादी श्रुतया भव्या पुराणे स्मृतिभिः सह आणि ब्रह्मज्ञाने अनर्थानि आनंदांचे अभि अघोषयन्. इत्यादी श्रुती कोणती प्रमाण दिल्याशिवाय त्याची सिद्धी होऊ शकत नाही. मग कीर्तनकार आपण जे काही सांगतो त्याच्याविषयी काय देतो, प्रमाण देत असतो. इत्यादी श्रुतया आहे काय. अलीकडचा काळ वेगळा. आता कीर्तन बाजूलाच राहते ना, हसण्यामुळे आपल्याला काय मिळते, तारीफ मिळते म्हणून. अलीकडचा कीर्तनकार मोठा कोणता, मग हसवणारा असतो तो म्हणला पुढच्या वर्षी तुम्हाला तारीख ठेवलेली आहे. जाऊ दे, हास्य रस आहे, पण गौण रस आहे. कोणता रस आहे, मोठा रस कोणता, शांत रस आहे. मग सगळे पुराण श्रुती वगैरे आणखी. तेव्हा श्रुती कोणाला म्हणायचं, जिचा करता नाही त्याला काय म्हणायचं, श्रुती म्हणायचं. ज्याचा करता आहे त्याला काय म्हणायचं, पुराण वगैरे. गीता कोण आहे, स्मृती आहे, तिचा करता आहे भगवान. हे सगळे प्रमाणजन्य आहे. सर्वजण काय सांगतात, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मज्ञाने अनर्थ आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे जे शोक, मोह, दुःख, हर्ष, शोक सगळे आणखी दुःख देणारे सर्वच्या सर्व आणि त्याची निवृत्ती होत असते.
आणि अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती म्हणजे आनंदांची अघोष. दुःखाची निवृत्ती होते आणि आनंदाची काय होते? प्राप्ती होते. कोणाला जाणून? ब्रह्मज्ञान. ब्रह्माला जाणून ही फळं आपल्याला काय होतात? प्राप्ती. अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची. आता एक आनंदाचं विवरण करण्याकरता आणि प्रकरण असल्यामुळे हा आनंद किती प्रकारचा आहे हे याच्यामध्ये सांगतात. तेव्हा आनंद त्रिविधो ब्रह्मानंद विद्यासुखम तथा विषयानंद इत्यादी ब्रह्मानंद विविच्यते. आनंदन त्रिविधा, 3 प्रकार त्याचे केलेले आहे आनंदाचे. एक प्रकार कोणता? ब्रह्मानंद. दुसरा प्रकार कोणता? विद्यानंद. तिसरा प्रकार कोणता? विषयानंद इत्यादी ब्रह्मानंद. आम्ही कोणता आनंद तुम्हाला प्रारंभी सांगतो, नंतर कोणता सांगू, क्रमाक्रमाने सांगू. आनंद आहे ना त्याच्याकडे. त्याच्याकरता खाली असं कोण सांगतात आला, त्याच्याकरता प्रमाण देऊन कठोपनिषदामधली गोष्ट सांगतात. भृगुपुत्र पितु श्रुत्वा वरुणात ब्रह्मलक्षणम आणि अन्नम प्राण मनोबुद्धीस्तक्त्वा आनंदम विजिज्ञान. कोणता आनंद? त्याचं विवरण करण्याकरता घेतलेलं आहे ब्रह्मानंद. आनंदाला कोणतं पद लावलेलं आहे? ब्रह्म हे पद लावलेलं आहे ना. असं हे ब्रह्माचं लक्षण कोण विचारता झाला तर भृगुपुत्र पितु श्रुत्वा वरुणात ब्रह्मलक्षणम. भृगुपुत्र आणि त्याचा वडील कोण होता? वरुण हा त्याचा कोण आहे? वडील आहे. भृगु हा त्याचा काय आहे? पुत्र आहे. बरं का? तेव्हा भृगूने आपल्या वडिलाला काय केलेलं आहे? विचारलेलं आहे. भृगुपुत्र पितुश्रुत्वा वरुणात ब्रह्माचं लक्षण काय? भृगु नावाच्या पुत्राने वरुण नावाच्या वडिलाला ब्रह्माचं लक्षण काय असं मुलगा विचारता झाला. मग त्याने ते लक्षण सांगण्याकरता प्राथमिकचा अधिकारत्व सांगितलं बा. अन्न प्राण मनोबुद्धीस्तक्त्वा आनंदम विजिज्ञवान. ब्रह्मलक्षण सांगितल्यानंतर त्याने अन्न पुढे, प्राण पुढे, मन पुढे दत्वा या सर्वांमध्ये हे काही ब्रह्म नसून ब्रह्माचं लक्षण याच्याहून काय आहे? भिन्न आहे असं जाणून आनंदम विजिज्ञवान. आनंद हेच ब्रह्माचं काय आहे? लक्षण आहे. ते अन्न प्राण मन बुद्धी वगैरे हे ब्रह्माचं काय नव्हे? लक्षण नव्हे. आनंद स्वरूपता हेच ब्रह्माचं काय आहे? असा भृगुपुत्र काय झाला? जाणता झाला. हे याला त्याच्या वडिलांनी काय सांगितलं त्याच्याकरता 13वा श्लोक. आनंदा देवभूतानि जायन्ते येन जीवनम तेषां लक्ष्यतत्र ब्रह्मानंदो स्वयं ब्रह्मानंदो न संशय. आनंदात देवभूतानि ब्रह्माचं लक्षण सांगते वेळी 13व्या लक्षामध्ये ब्रह्म म्हणजे काय? त्या ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा हे चाललं. आनंदात देवभूतानि जायन्ते. ज्या आनंदापासून ही सर्व भूते काय होतात? भूते म्हणजे कोणती? मसनातली नाही. त्याच्यापासून आनंदात येवकार सांगितलं आहे, इतरापासून नाही. भूतानी जयंती. भूतानी म्हणजे जे उत्पन्न होते सगळं. जगात कोणापासून उत्पन्न होतं? कोणीतरी कारण असलं. मग कारण कोणतं? मग आनंद हे त्याचं काय? आनंदापासूनही होते, उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यानंतर जगतात कोणाच्यामुळे? ब्रह्माच्याचमुळे काय होतात? मग एखादी गाय असते, वासरू असते, कोणापासून उत्पन्न झालं? गाईपासून. आणि जगते तिच्या दुधावरच काय होतं? ते जगते. ते ना जीवनम.
आणि ते शांतीला तत्र शेवटी विलीनसुद्धा कशामध्ये होते? ब्रह्माला. तरंग कुठं उत्पन्न होतो? जगतो कोणावरती? आणि शेवटी विलीन कोणात होतो? पाण्यात. तेषाम लयश्च तत्रातो. त्याचप्रमाणे ब्रह्मापासून हे ते उत्पन्न होतात, ब्रह्मावरच जगतात आणि शेवटी ब्रह्मामध्येच काय होतात? ब्रह्मानंद न संशय. आता लोकांचं ब्रह्मानंदाचं काय सांगितलं? लक्षण सांगितलं. हेच ब्रह्मानंदाचं काय आहे? आनंदाचं लक्षण धरून चला. ब्रह्म हे आनंदावून वेगळं नाही, आनंदावून काय नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. ब्रह्मापासून आनंद होतो, ब्रह्मापासून आनंद होतो म्हटलं तर ब्रह्म एक वेगळं आणि आनंद एक. षष्टी तत्पुरुष झालं. ते काय झालं? ब्रह्म म्हणजेच आनंद, आनंद म्हणजे साकार म्हणजेच गोडी, गोडी म्हणजे तेषामलाष्ट तत्रातो. ब्रह्मानंदानं सुंदर त्याच्यामध्येच लीनता. असं जे तत्व आहे ज्याच्यापासून संपूर्ण जगत उत्पन्न होते, त्याच्यावरच राहते आणि त्याच्यातच शेवटी काय होते? विलीन होते. असं जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. आणि तेच आनंद स्वरूप आहे. त्याच्याहून आनंद विभिन्न नाही. काय नाही. होणारा आनंद कोणापासून होतो? त्याला कोणीतरी कारण असलं पाहिजे, नाही का? बसायची दृष्टांतच आहे, ऐकलेलं आहे तुम्ही पण. आपल्या तत्वाला अनुसरून आहे. कोणीतरी ग्रस्त आपलं लॉजमध्ये हॉटेलमध्ये गेला, काही मिसळ मागितली, खारा त्याला म्हणतात. मग बरोबर ते प्लेट दिली त्याला, तो काय त्याच्यात गोड लागायला लागलं. काय लागलं त्याला वाटलं आपण तर तिखट मागितलं नाही, गोड कुठून आलं? आणि जर गोड असेल याच्यामध्ये त्याचं बिल द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? मग ते मालकाला पर्यंत तक्रार नाही. म्हटलं महाराज आम्ही जर तिखट मागितलं, खारा मागितलं, एक गोड कशा करता तुम्ही दिलं? मग त्या चौकशीला प्रारंभ. मग विचारलं, कार्य म्हणायला लागले. म्हणलं याच्यामध्ये खारं मागितलं आहे, गोड कसं काय? तो म्हणलं मी होतं नाही. म्हणलं ते प्लेटमध्ये होतं. प्लेटमध्ये विचारलं त्या मोलकरीणला. तिने सांगितलं, म्हटलं घाई गडबडीमध्ये श्रीमंत माणसाने त्यात श्रीखंड घाललं. काय घाललं? आणि त्याच प्लेटमध्ये काय द्यायचं आहे तुम्हाला? मिसळ द्यायची आहे. मग तिला स्वच्छ करण्याची काय झाली? विचारली. लवकर आणा गडबडीत म्हणलं तसं. मग ते मिसळ खात असताना जो गोडपणा लागतो तो कोणाचा? मिसळचा आहे का श्रीखंडाचा आहे? काहीतरी कारण काय केलं पाहिजे, नाही काय? तिखटाचा कुठं गोडपणा आहे का? तसा विषयाचा काही गोडपणा आहे का? मग विषयामध्ये जी गोडी दिसते ती कोणाची? ब्रह्म आहे. कारण कोणीतरी कारण काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. त्याप्रमाणे जिथे जिथे गोडी दिसते, आनंद दिसते, तो आनंद त्या उपाधीचा नसून कोणाचा आहे? ब्रह्म. ब्रह्मानंद न संशय. निश्चित समजा, कोणत्याही प्रकारे संशय न घेताना जिथे जिथे आनंद दिसतो तो आनंद हेच ब्रह्माचं काय स्वरूप आहे. भूतोत्पत्ते पुरा भूमा त्रिपुटी वर्जनात ज्ञातज्ञानज्ञेय रूपा त्रिपुटी प्रलयेन. भूतोत्पत्ते पुरा भूमा त्रिपुटी वर्जनात. भूतोत्पत्ते पुरा म्हणजे जगत उत्पन्न होण्याच्या पूर्वी. घट तयार होण्याच्या पूर्वी कोण पाहिजे? माती पाहिजे. उपादान कारण म्हणतात त्याला. काय म्हणतात? किती आचारी हुशार असला तर तो काय करेल? भाजी चांगल्या प्रकारे तयार करतो, पण त्याला तूपही दिलं नाही, तेलही दिले नाही, तर तो काय करणार आहे? पाणी टाकून साजरी करणार. त्याचं साधनं पाहिजे ना, काय पाहिजे? मग सगळे भूतोत्पत्तीच्या पूर्वी कोण होतं? भूमा. बरं का? त्रिपुटी वर्जना. त्रिपुटी ज्ञाता, ज्ञान आणि अजून त्रिपुटी जन्माला आलेली नाही. आहे का? कल्पना कर. बीज आणि पाण्याचा संबंध होण्याच्या पूर्वी
त्या कोयमध्ये काय असते, आंब्याचं बीज असते की नाही, अजून त्याला पाण्याचा आणि जमिनीचा काय झालेला नाही, मग त्याच्यातून म्हणतो हे होण्याच्या पूर्वी त्याचं बीज काय केलं पाहिजे, अजून त्रिपुटी दिसायला लागलेली नाही, पण त्याचं बीज त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. मग तत्पुरुष कोण होते, परमात्मा झाला. काहीच नाही होतं असं म्हटलं तर कोणता भाव आहे, शून्य. भाव हे कोणालाही आणि कारणीभूत होऊ शकत. पेरलंच नाही तर उगवेल, होय पाठ केलीच नाही तर परीक्षेत लिहिता येईल, लिहिता आली जेवट काय. कॉपी करून लिहिली अगोदर त्याचं कारण काय करावं लागतं, शोधावं लागतं. का म्हणलं हे जगत उत्पन्न होण्याच्या पूर्वी कोण होतं, शेवटी एक तत्व काय केलं पाहिजे. या तत्वामध्ये भिन्नता आहे बा. काय आहे, पण नैयायिक म्हणतो परमाणू होता, काय होता, हे जगत कोणापासून उत्पन्न झालं. तर सांख्य दर्शनकार म्हणतो तो प्रकृती होती, प्रकृतीपासून हे जगत काय झालं. आणि वेदांतशास्त्र सांगते जगदोत्पत्तीच्या पूर्वी कोण परमात्मा होता, त्याला ब्रह्म असं म्हणतात. काय म्हणायचं, येतो वा इमानी भूतानी जायंत येण जीव तत् विजिज्ञास तत्त्वमसी श्वेतकेश, इथं तत्वमाचे महावाक्य. असं जे ब्रह्म आहे परोक्ष ज्ञान, कोणतं ज्ञान, आणि तत्त्वमसी म्हणजे अपरोक्ष. ते ब्रह्म तुझ्याहून काय नाही, भिन्न नाही, असं अपरोक्षत्वाने. त्याच्यामुळे दुःखाची काय होते, त्रिपुटी म्हणजे कोणची, ज्ञातृ ज्ञान ज्ञेय रूप. त्रिपुटी प्रलय नाही, प्रलय म्हणजे त्रिपुटी नाही. ज्ञातृ ज्ञान ज्ञाता, त्रिपुटीशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. आपण जेवायला बसलेलो आहोत नाही का, एखादा मनुष्य जेवायला बोलवत जरा, मग अन्न तयार केलेलं आहे पण जेवणारा पाहिजे, काय पाहिजे, बरं जेवणारा आहे पण काय पाहिजे, अन्न पाहिजे. अन्नच नाही तर जेवणारा काय, या बसा मला जेवण चालू लागा. अन्न हे काय झालं, त्याच्यात ज्ञेय झालं का नाही का. थोड्यावर काम भागत असते काय, एक नुसते 2 बटाटे वाढले आणि पुढे हरी उठा आधी देतो, अरे जेवायला जा की म्हणून नाश्ता भयंकर झाला. ते पोट बरं नाश्ता का आणखी काय केला त्या अर्थी त्याच्या मनासारखा झाला असला नाश्त्याला काय म्हणायचं, ज्ञेय. बरं त्याचा भोग घेतो त्याला काय म्हणायचं, ज्ञाता. आणि त्याचं जे ज्ञान होते त्याला काय म्हणायचं, ज्ञान. ज्ञाता ज्ञान आणि कर्म करता आणि करण, भोग्य भोगता आणि भोग, दृश्य द्रष्टा आणि त्याच्याशिवाय क्रिया होऊ शकत. म्हणून ही त्रिपुटी, प्रलयामध्ये मात्र त्रिपुटी नाही, संपलं. या सगळ्याचा काय होऊन जातो, अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी अव्यक्त निधनान देव तत्र काय. आता ही सगळी पानं झाडाची काय होतात, खाली पडतात, प्रलय. आणि पुढे मग दुसरी काय होतात, पुन्हा झाड जसाच्या अश्वत्थम येनम सुविरूढ. दिसायला जरी हे आहे, गेल्या वर्षीची पानं आता राहणार आहे का ते, आणि आता जी दिसतील ती कोणती पुढच्या वर्षी राहणार आहे. झाड हिरवंच आहे आणि त्यालाच म्हणतात अश्वत्थम. 15 अध्यायामध्ये वृक्षाच्या रूपकाने जगाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ऊर्ध्वमूल मदशाखा छंदांशेस्य वर्णाने. म्हणून प्रलयामध्ये मात्र कोणत्याही प्रकारे त्रिपुटी नाही, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. ज्ञाता ज्ञान नाही आहे, त्रिपुटी आहे. तिचा प्रकार या ठिकाणी सांगतात. विज्ञानमय उत्पन्न ज्ञाता, ज्ञान मनोमय, ज्ञेया शब्दादय नाही तद उत्पत्ती पुरा. विज्ञानमय उत्पन्नात ज्ञाता, जो जाणतो त्याला काय म्हणायचं, ज्ञाता.
आहे का नाही? घट आहे, पाहणारा कोण झाला? ज्ञाता. घट काय झाला? ज्ञेय. आणि घटाचं जे ज्ञेय त्याला होतं त्याला म्हणायचं घट कसा आहे? असा आहे, पोकळ आहे, लाल आहे. त्रिपुटीशिवाय व्यवहार होऊ शकत. विज्ञानमय उत्पन्न अज्ञाता. विज्ञानमयाला कोश आहे ना आपले, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. विज्ञानमय म्हणजे ज्ञाता. उत्पन्न ज्ञाता. ज्ञानम मनोमय. जे आणखी ज्ञाताला ज्ञेयाचा जीव होत असते त्याला काय म्हणतात? ज्ञान. ज्ञेय स्पर्शादया. स्पर्श, शब्दस्पर्श, रूपरसगंध याला ज्ञेय असं म्हणतात. नाही तर तत्पुरा म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी त्रिपुटी नव्हती. मग कोण होतं? काहीच नव्हतं म्हटलं तर शून्यवाद. मग काय होतं? परमात्मा होता. असं आहे. परमात्मा माना अथवा मग ब्रह्मविचार फक्त वेदांत शास्त्रामध्ये. बाकीच्या शास्त्रामध्ये विचार आहे पण तो आत्मविचारापर्यंतच आहे. कुठंपर्यंत? निघाला आपला गंगेच्या स्नानाकरता, कुंभाकरता. मध्यंतर आपली घोड नदी लागली. काही पाय माणसं नव्याची बसलेली होती. त्याला वाटलं आज कुंभ आहे. म्हणलं केलं का गंगे स्नान? हा म्हणला केलं की. अरे पण ज्याच्यामध्ये स्नान केलं अजून तिथं म्हणला घोड नदी, अजून गंगा कशी आहे? म्हणून आत्मविचारापर्यंत हे बाकीचे दर्शनकार गेले. ब्रह्मविचार कोणी केला? वेदांत शास्त्र आहे. मग इतर शास्त्रामध्ये ब्रह्मविचार नाही, आत्मविचार आहे. आत्मविचारातच चुकले बा. नाही एक आत्मा एक मानत असतो का अनेक मानत असतो? आणि आत्मा चिद्रूप कुठे मानतो? काय मानतो? जडस्वरूप मानत असतो. मग आत्मविचारामध्ये सुद्धा काय आहे? एवढा मोठा सांख्य दर्शनकार. कोण दर्शनकार? पण आनंद कुठं मानला? म्हणा ज्ञानस्वरूप आत्मा मानला. काय मानला? नैयायिकाची चुकी भरून काढली. नैयायिकाने आत्मा जडस्वरूप मानला. सांख्याने आत्मा चिद्रूप मानला. पण आनंदरूप नाही मानला. नाही काय मानलं? पण योग्याने आत्मा कसा मानला? सद्रूप पुढे, चिद्रूप पुढे, पण ब्रह्मरूप नाही मानला. काय रे? मग वेदांताने मात्र आत्मा सद्रूप, चिद्रूप, आनंद अधिक काय मानला? ब्रह्मरूप मानला. किंतत ब्रह्म. त्याच्यामध्ये मग सद्रूप, चिद्रूप, सत्य ज्ञान अनंत गगनाचे नाही रूप वर्णभूम. अशा रे एक दृष्टांत इथं आलेला आहे. म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी आणि हे नव्हते. मग कोण होतं? परमात्माच होता. त्रया भावेतून निर्द्वैता पूर्ण हे अनुभव येते. समाधी सुप्ती मूर्छासु पूर्ण सृष्टी पुरं. या परमात्म्याचे अस्तित्व कुठं प्राप्त होते? 16व्या प्रकरणामध्ये अध्याय श्लोकामध्ये सांगतात. त्रया भावेतून निर्दय. ज्ञातृ ज्ञान आणि ज्ञाता आणि ज्ञान या तिचा काय आहे? अभाव आहे. मग कोण आहे? निर्द्वैता. कोणत्याही प्रकारचा द्वैत नाही. मग कसं आहे? पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते. समुद्राला कुठं काठ असतो का? त्याला काही धाव असते का? मग तो कसा आहे? पूर्ण. असा निर्द्वैत पूर्ण हे अनुभव येते. अनुभवाला येत असतो. कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये अनुभवाला येत असतो? एक समाधी, दुसरी स्मृती, सुप्ती, मूर्छा. पूर्ण ही सृष्टी आहे पुरातः. समाधी अवस्थेमध्ये आहे का काही द्वैत आहे का? समाधीमध्ये एक परमात्माच आहे. शास्त्र आहे ना ते काय आहे? पण त्याचे अधिकारी कलियुगामध्ये काय झालेले नाही असं नाही. पण कोण हे करायला? जोग महाराजांचे शिष्य होते तुकारामभाऊ खेडलेकर. त्यांनी मात्र अभ्यास भक्तिमार्ग प्रदीप ग्रंथ लिहिला आहे. सुंदर सगळा त्याच्यात भक्तीचा खूप विचार केलेला आहे. आता योगी होते, आम्ही पाहिलं त्यांना बरं का. असं सांगताना इथपर्यंत त्यांची मजल गेली होती. वीतभराचं उंच पण काय करायचं? आसन लावायचे. जमिनीवरच लावायचे पण किती? वीतभर उंच. बरं.
शेवटी शेवटी केवळ कॉफी घ्यायची नाही, अन्न दुसरं घेत नव्हते. काय घेत होते? कॉफी घ्यायची. ती खेडलं म्हणून काय तिथं समाधी आहे, मोठा हे केलेलं आहे. अशी समाधी अवस्था आहे. चांगल्या महाराजांना सुद्धा काय लागत असे, इथं नरसिंह सरस्वतीला सुद्धा काय लागायचे, समाधी अवस्था. मग समाधी अवस्था उगीच लागते का झोपा काढून लागते आहे का नाही? यम आसन प्राणायाम हे सगळं असं कुठे निर्विकल्प समाधी, सविकल्प, त्यामध्ये देखील अद्वैताचा अभाव असतो. म्हणून समाधी सुप्ती मूर्छित पडलं काही आठवते का? एखाद्या माणसाला ॲक्सिडेंट झाला, याला काय लागला, मार लागला, बेशुद्ध अवस्था कोणती, त्याला काही कळत नाही. मग लुसलून लोक कुठे नेतात दवाखान्यात, आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर सगळे उपचार झाल्यानंतर रात्री वगैरे, आणि मग त्याला जाग येते, जसं मूर्छा काय होते. मग तो लोकांना विचारतो, म्हणला का मी मोटरसायकलवरतो, इथं कोणी आणलं मला, घ्या काय पाहिजे, कुठून आणलं, त्याला दिसून पडला होता, तिथून विचारलं तर दोन तुम्हाला कुठून. त्या अवस्थेमध्ये काही मूर्छा अवस्थेत काही ज्ञान नसतात. पूर्ण सृष्टी पुरात होतात. त्याप्रमाणे पूर्ण सृष्टी असा परमात्मा सृष्टीच्या पूर्वी एकटाच होता. कोणत्याही प्रकारे द्वैत नव्हता. स्वगत सजातीय विजातीय भेद 3 प्रकारचं जे द्वैत आहे, त्या द्वैताचा काय अभाव आहे. द्वैत कोणाचं आहे तर माया कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? स्वस्वरूपाच्या ठिकाणी मायेचा काहीही संबंध. पुन्हा प्रश्न केला, मला असेल काय असेल, पूर्ण असेल, समाधी असेल, एवढ्यावरून आणि आनंद स्वरूप आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही, नाही का? एखादा श्रीमंत मनुष्य आहे, श्रीमंत मनुष्य आहे, सगळं काही आहे, पण त्याला दाता म्हणता येत नाही. श्रीमंती भरपूर आहे की आहे, पण चुकून आलेल्या भिकाऱ्याला धक्का मारून हाकलल्याशिवाय मग त्याला दाता म्हणायचं. श्रीमंत नाही का? मग काय लागत असे, जशी श्रीमंती तसं दातृत्व लागतं. काय लागतं? आहे का? दातृत्व आहे, पण काय नाही, खिशात हात घातला तर आर पारच जाते. दोन्ही धर्म यावे लागतात. काय पूर्ण आहे, अधिक आनंद आहे, किमस्वरूप आहे. जे जे पूर्ण असते तेच काय असते, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमाद आहे. मग म्हणून श्लोक आहे बघा. म्हटलं कोणता श्लोक आहे? यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम त्रिधा विवेदिने सनत कुमारा प्राय नारदाय अतिशोकिने. यो वै भूमात सुखम, जो पूर्ण आहे त्याला भूमविद्या म्हणतात. कोणती विद्या? सुखम, तेच सुखरूप आहे. नाल्पे सुखम त्रिधा, त्रिपुटीमध्ये असलेल्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, सुख नाही. मग सुख कशामध्ये? सर्व सुखाचे आगर वापरकमा, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, पण परमात्मा सुख आहे. त्रिधा सनत कुमारा प्राय नारदाय ते शोकीने. म्हणलं कोणी कोणाला सांगितलं? त्या कठोपनिषदामध्ये नारदाय अतिशोकीने, अतिशोक करणारा असा जो नारद, त्याला कोणी सांगितलं? सनत कुमाराने. एक कथा आलेली आहे कठोपनिषद. त्याला पुढे की दिलेल्या श्लोकामध्ये तर 4 विद्या सगळे शास्त्र वगैरे निपुण होतं, तरी शोक गेलेला. आणि शेवटी शोकाने त्रस्त झालेला सनत कुमाराला काय केला? सनत कुमाराने ब्रह्मविद्येचा काय केलं? त्यावेळेला सांगितलं की यो वै भूमात सुखम नाल्पे. भूम नम ब्रह्म हेच सुखरूप आहे, अल्पामध्ये सुख नाही. असे नारदाला, शोक करणाऱ्या नारदाला सनत कुमार आणि भूम हाच काय, ब्रह्म हेच सुखरूप आहे, अल्पामध्ये सुख नाही असे सांगता झाला. आणखी पुन्हा नारद किती शिकलेला होता वगैरे याचा विचार केला आहे.